नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मासिक पाळीचे विकार आणि त्याचप्रमाणे वंध्यत्व, जे स्त्री आणि पुरुष ह्या दोघांमध्ये समप्रमाणात आढळतं आणि ह्यावर असणारी अत्यंत प्रभावी उपचार पद्धती आयुष संजीवनी चिकित्सा याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात खास करून चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आयुष संजीवनी चिकित्सेचे जनक असणारे डॉक्टर प्रशांत सावंत यांना खास कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर प्रशांत सावंत यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर प्रशांत सावंत हे आता आपल्या सर्व महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. मी थोडक्यात या ठिकाणी त्यांची ओळख करून देऊ इच्छितो. मुंबईच्या गव्हर्नमेंट कॉलेज असणाऱ्या आर.ए. पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी सुरुवातीची आयुर्वेदातली पदवी संपादन केल्यानंतर मुंबईच्याच पुनर्वसू मित्तर महाविद्यालयातून त्यांनी आयुर्वेदामधील MD ही पदवी संपादन केली. पण ह्याच ठिकाणी ते थांबले नाही, तर अध्यापनाची विशेष ओढ असल्यामुळे त्यांनी टीचिंग फॅकल्टी म्हणून काम केलेलं आहे मुंबईतील आयुर्वेद महाविद्यालयामध्ये. आणि ह्या असणाऱ्या अनुभवातून आणि आयुर्वेदातील प्रगाढ विश्वासातून त्यांनी आयुर्वेदाच्या प्रसाराचं काम हाती घेतलं. आणि मला सांगायला आनंद होतो की ह्या संशोधनातूनच त्यांनी आयुर्वेदाच्या भक्कम सिद्धांतावर आधारित असणारी आयुष संजीवनी चिकित्सा विकसित केली. आणि या आयुष संजीवनी चिकित्सेद्वारा डॉक्टर प्रशांत सावंत त्यांच्या चेंबूर येथील आयुर्लाइफ पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट येथे कॅन्सर, हृदयरोग, किडनीचे विकार, यकृताचे विकार, मधुमेह, सोरायसिस, आमवात, संधिवात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ऑटोइम्युन डिसऑर्डर्स अशा गंभीर आजारांवरती यशस्वी उपचार करत आहेत. पण प्रामुख्याने मला सांगावं असं वाटतं की आज समाजामध्ये असणारी एक मोठी समस्या आणि गेल्या काही वर्षांपासून जर का आपण बघितलं तर पडणाऱ्या मानसिक शारीरिक ताणामुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इतर कारणांमुळे आज आपल्या समाजामध्ये इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं आढळते. आणि गेल्या काही वर्षांच्या अथक संशोधनामधून त्यांनी आज ह्या वंध्यत्वावरती मात करण्यासाठी, स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही वंध्यत्वावरती मात करण्यासाठी अतिशय यशस्वी उपचार पद्धती शोधून काढलेली आहे. एवढंच नव्हे तर स्त्रियांमधील असणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासिक पाळीचे विकार, ज्याच्यामध्ये मासिक पाळीच्या विकाराच्या अनुषंगाने PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसऑर्डर असो, फायब्रॉइड असो किंवा ट्युबल ब्लॉक असो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे मासिक पाळीच्या विकारांशी निगडीत असणाऱ्या स्त्रियांच्या समस्या आहेत त्यांच्यावरती सुद्धा संपूर्ण मात करण्याच्या दृष्टीने आज अतिशय यशस्वी उपचार पद्धती शोधून काढलेली आहे. मला या ठिकाणी एक आवर्जून गोष्ट नमूद करावीशी वाटते की आपल्याला माहितीच आहे मॉडर्न मेडिसिन म्हणजे ॲलोपॅथीमध्ये आज मासिक पाळीशी निगडीत फारशी ट्रीटमेंट औषध स्वरूपात उपलब्ध नाहीये. फार तर हार्मोन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या दिल्या जातात, पण त्यांचा शरीरावरती केवळ दुष्परिणामच होतो आणि चांगला परिणाम मात्र दिसून येत नाही. आणि म्हणूनच आज या आयुर्वेदाच्या भक्कम सिद्धांतांवरती आधारित असणारी आयुष संजीवनी चिकित्सा ही मासिक पाळीचे विकार आणि त्याचप्रमाणे वंध्यत्वासाठी एक वरदान अशी ठरलेली आहे. डॉक्टरांची मी ओळख करून देताना मी एक आवर्जून सांगू इच्छितो की डॉक्टर प्रशांत सावंत यांनी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर येथे मानद पॅनल डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे. मुंबईतील नामांकित आयुर्वेद औषध कंपन्यांमध्ये वैद्यकीय सल्लागार म्हणून योगदान दिले. पण ह्याहून अधिक म्हणजे आयुर्वेदावरती असणाऱ्या प्रगाढ विश्वासातून आयुर्वेद प्रसाराचं तरी काम हाती घेतले. आणि ह्यासाठी टाइम्स ऑफ इंडिया सारख्या नामांकित इंग्रजी वृत्तपत्रात, त्याचप्रमाणे मराठी वृत्तपत्रातून आणि मासिकांतून त्यांनी सतत अथक लिखाण केलेलं आहे आयुर्वेदाविषयी. आणि त्यांचे अनेक संशोधनात्मक आणि माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. पण एवढेच नव्हे तर त्यांचे रिसर्च पेपर हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादामधून वाचले गेले आहेत. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या आयुष संजीवनी चिकित्सेचे जनक आणि प्रणेते असणारे डॉक्टर प्रशांत सावंत आपल्या आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. डॉक्टरांची ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन आहे, प्रेक्षकांनी आपले प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज अतिशय कमी ठेवा म्हणजे आपले प्रश्न आम्हाला नीट ऐकू येतील. आणि त्याचप्रमाणे आपले प्रश्न हे कमी वेळात, नेमक्या शब्दात आणि विषयाला अनुसरूनच विचारा. कार्यक्रमाचा विषय मी पुन्हा एकदा सांगतोय. आज अनेक जे रुग्ण ह्या व्याधीने ग्रस्त आहेत, मासिक पाळीच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या स्त्रिया आणि त्याचप्रमाणे वंध्यत्व ज्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचाही समावेश होतो, ह्यावर असणारी जी आयुष संजीवनी चिकित्सा आहे त्याविषयी आपण आज कार्यक्रमात चर्चा करत आहोत. आणि ही चर्चा करताना अर्थातच प्रेक्षकांचे फोन आम्हाला अपेक्षित आहेत. आणि फोन करण्यासाठी जे फोन नंबर्स आहेत ते पुढील प्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी नीट टिपून घ्या. कार्यक्रमात प्रश्न विचारण्यासाठी संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक हे आहेतच, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला जर का अधिक काही माहिती हवी असेल तर कार्यालयीन वेळेमध्ये म्हणजे सोमवार ते शुक्रवार ह्या कार्यालयीन वेळेमध्ये ह्या नंबरवरती जरूर आपण फोन करून आपल्याला हॅलो डॉक्टर विषयी अधिक काही माहिती हवी असेल तर आपण जरूर घेऊ शकता. आणि त्यासाठी हे नंबर आपण जरूर टिपून घ्या. आणि हे नंबर्स आहेत 24908050 24908050 हा पहिला क्रमांक आहे. अजून एक क्रमांक आहे 24988050 म्हणजेच 2498
8050 हे दोन्ही नंबर्स मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत, पण मुंबई बाहेरून जेव्हा आपण आम्हाला फोन करता तेव्हा जरूर एसटीडी कोड ह्याच्या मागे लावा आपण, आणि हा एसटीडी कोड आहे 022 किंवा 022 असा. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगू इच्छितो आपल्याला अधिक काही, कारण कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचे फोन आम्हाला घेणं शक्य होत नाही, त्यामुळे ज्या प्रेक्षकांना प्रश्न विचारता येणं शक्य नसतं आम्हाला कार्यक्रमाच्या दरम्यान, तर अशा प्रेक्षक आपल्याला इतर वेळेस म्हणजे सोमवार ते शुक्रवार ह्या कार्यालयीन वेळेत जरूर संपर्क करू शकतात. 10 ते 5 या वेळामध्ये जरूर आम्हाला फोन करा. आपला आजचा कार्यक्रमाचा विषय मी पुन्हा एकदा सांगतोय, आयुष संजीवन चिकित्सेबद्दल आपण बोलतोय, आणि त्यामुळे आज वंध्यत्व पीडित आणि मासिक पाळीच्या विकारांनी पीडित अनेक रुग्णांना एक नवीन जीवनदान मिळालेलं आहे. पण त्याविषयी जाणून घ्या डॉक्टरांकडनं. सर्वप्रथम सर थोडंसं आपण मासिक पाळीच्या विकारांविषयी आधी बोलूया, कारण स्त्रियांची एक अतिशय गंभीर अशी निगडीत अशी समस्या. सर्वप्रथम मासिक पाळी ह्याचं काय एकंदरीतच फिजिओलॉजिकल आणि स्त्रियांची जननेंद्रिय किंवा प्रजनेंद्रिय कशी असतात ह्याविषयी आम्हाला काय सांगता येईल? आज आपण जो मासिक पाळीचे विकार आणि वंध्यत्व हा जो विषय आहे, हा स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत जिव्हाळ्याचा तसंच अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. मासिक पाळीचे विकार जे आहेत ते बऱ्याच स्त्रिया हे मूकपणे सहन करत असतात. अनेक वर्षानुवर्ष कोणाचा सल्ला न घेता किंवा न विचारता, हे तर चालायचंच अशा भावनेने अनेक वर्ष मुली आणि स्त्रिया सुद्धा हे मासिक पाळीचे विकार जे आहेत ते सहन करत असतात. परंतु संकोचाचं काही कारण न बाळगता जर त्यांनी योग्य उपचार योग्य वेळी घेतले तर त्यांना निश्चित उपशय मिळू शकतो, त्यांना आराम पडू शकतो. अनेक शालेय वयामधील मुलींना या मासिक पाळीच्या आजारांमुळे कधीकधी महत्त्वाच्या परीक्षांना मुकावं लागतं किंवा त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. तसेच कार्यालयात जाणाऱ्या स्त्रियांना सुद्धा मासिक पाळीच्या त्रासांमुळे कार्यालयामध्ये सुट्ट्या घ्याव्या लागतात, त्यामुळे त्यांच्या करिअरवरती देखील परिणाम होऊ शकतो. पण ह्या सगळ्या विषयांवरती उत्कृष्ट चिकित्सा अवेलेबल आहेत आणि बऱ्याचशा स्त्रियांना त्यापासून लाभ होऊ शकतो. म्हणून असे जर विकार असतील तर जरूर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करणं आवश्यक आहे. आता आपण इथे बघूया की मासिक पाळीचे जे विकार आहेत, मी इथे स्लाइड आणली आहे. प्रजननक्षम वयामध्ये मासिक पाळी येणे ही अत्यंत नैसर्गिक व सहज सुलभ घटना आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल संकोच बाळगण्याचं काही एक कारण नाही आहे. सर्वसाधारणपणे पहिली मासिक पाळी ज्याला आपण मेनार्की म्हणतो ते वयाच्या साधारण 12 ते 13 वर्षापर्यंत सुरू होते. तसेच मासिक पाळी बंद होण्याचे वय जे आहे हे सामान्यतः 50 वर्ष असं पकडलं जातं. काही देशांमध्ये ते 45 ते 50 वर्ष असं आहे. मासिक पाळीचे आजार हे पौगंडावस्थेत म्हणजे तरुण स्त्रियांमध्ये हे जास्त प्रमाणात आढळून येतात. येस, आणि ह्या अनुषंगाने आपण स्त्रियांची जी प्रजनेंद्रिय आहेत ती कशी कार्य करतात हे बघूया आपण. सर काय इथे हे जे मी चित्र आणलेलं आहे हे स्त्रियांच्या अंतर्भागाचं आंतरप्रजनेंद्रिय त्याचं चित्र आहे. ह्या ज्या दोन दिसतात ह्या ओव्हरीज आहेत किंवा बीजाशय आपण त्यांना म्हणू शकतो. हे जे आहे पिअर शेप जे अवयव दिसतोय हा गर्भाशय आहे. हे गर्भाशय हे मांसल पेशीपासून बनलेलं असतं आणि त्यामध्ये ही एक पोकळी आहे. ही पोकळी जी आहे ही या नलिकांमार्फत कंटिन्युअस आहे आणि ह्या बीजांडामधनं जी काही बीज उत्पत्ती होते दर महिन्याला ती ह्या नलिकांमार्फत गर्भाशयामध्ये आणली जाते आणि त्याच सुमारास जर स्त्री शुक्राचा त्याच्याशी संबंध आला आणि फर्टिलायझेशन झालं तर या नलिकेमध्ये ते फर्टिलायझेशन होतं आणि तो गर्भ जो आहे हा या गर्भाशयामध्ये येऊन स्थिरावतो. ओके, सो हे आहे एक स्त्री प्रजनेंद्रिय. अर्थातच मासिक पाळी म्हणजे नक्की त्याच्यामागे काय संकल्पना आहे आणि त्याची फिजिओलॉजिकल एकंदरीतच त्याच्यामागे फिजिओलॉजी कुठल्या प्रकारची हे आपण जाणून घेऊ डॉक्टरांकडनं. सर काय सांगता येईल? हे जे चित्र आहे हे एक स्त्रीच्या ओव्हरीचं किंवा बीजाशयाचं हा छेद आहे. ह्याच्यामध्ये दिसतील की प्रत्येक दोन ओव्हरीज असतात. 2 ओव्हरीजमध्ये साधारण जेव्हा स्त्री वयात येते तेव्हा जवळजवळ 40 दशलक्ष एवढे छोटे जे आहेत ते बीज असतात आणि ती दर महिन्याला ग्रो होतात. ह्या हार्मोन्सच्या आधिपत्याखाली ह्याची वाढ होते आणि साधारणपणे स्त्रीच्या प्रजननक्षम वयामध्ये अप्रॉक्सिमेटली 400 एवढी बीज तयार होतात आणि ती फर्टिलाइज होतात. त्याच्यापैकी काही फर्टिलाइज होतात. हे दिसतंय हे छोटे बीज आहेत. हे हार्मोन्सच्या आधिपत्याखाली हळूहळू वाढतात. त्याच्यापैकी एकच बीज पूर्ण पक्व होतं आणि महिन्याला साधारण जर पाळी आपण 28 दिवसाची पकडली तर त्याच्या मध्यभागी मधल्या दिवसामध्ये हे बीज जे आहे उदरामध्ये सोडलं जातं, उदरामध्ये ते निघतं आणि त्याच्यानंतर जर गर्भधारणा झाली तर ठीक आहे, नाही झाली तर मात्र हे जे शेड आहे गर्भाशयाची जी अंतस्त्वचा आहे ती शेड होते आणि त्याला आपण मासिक पाळी आली असं म्हणतो.
हे बघतो. हे दोन भागांमध्ये आपण विभाजित केलं. एक फॉलिक्युलर फेज म्हणजे त्यावेळी त्या हार्मोन्सच्या आधिपत्याखाली बीजाची वाढ होते, आणि ल्युटियल फेज म्हणजे त्यावेळी गर्भधारणेच्या अपेक्षांनी जे अंतस्त्वचा आहे ती वाढत असते. ओके. आणि एकंदरीतच ही जी मासिक पाळी आहे, जसं डॉक्टरांनी सांगितलं, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी स्त्रियांच्या साधारणपणे 12 ते 13व्या वर्षी सुरू होऊन 50 वर्षापर्यंत चालते. आणि हे एक वरदानच आहे मला वाटतं स्त्रियांसाठी. मासिक पाळीमध्ये पण बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विकार आढळतात, जसं आपण मगाशी म्हणाल. पण ह्याच्यामागे काय प्रमुख कारण आहेत सर? मासिक पाळीची प्रमुख कारणं जर आपण बघितली तर हायपोथॅलॅमिक डिस्फंक्शन म्हणजे मेंदूमध्ये जो भाग असतो जे हार्मोन सिक्रेट करतं, त्याच्या जर काही विकार असतील तर त्याच्यामुळे होऊ शकतो. पिट्युटरी ग्लँड जी असते तिच्या डिस्फंक्शनमध्ये होऊ शकतो. ओव्हेरियन फेल्युअर म्हणजे ओव्हरीजनी जर बीज तयारच नाही केली तर त्यामुळे सुद्धा मासिक पाळीचे विकार होऊ शकतात. त्याप्रमाणे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, एंडोमेट्रिओसिस किंवा फायब्रॉइड्स इत्यादी काही जर गर्भाशयाचे विकार असतील, ह्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत, तर त्यामुळे देखील मासिक पाळींची विकार होऊ शकतात. तसंच अॅनाटॉमिकल म्हणजे शरीर रचनात्मक जर काही ॲबनॉर्मॅलिटी असेल गर्भाशयामध्ये तर त्यामुळे सुद्धा मासिक पाळीचे विकार उद्भवू शकतात. आणि काय साधारणपणे विकार दिसतात आपल्याला ह्याच्यात? मासिक पाळीचे विकार आपण जर साधारणपणे बघितले तर मासिक पाळी अजिबातच न येणे म्हणजे ज्याला आपण अमेनोरिया म्हणतो, किंवा 45 दिवस किंवा त्याहून अधिक दिवसांनी मासिक पाळी येणे, 22 दिवस किंवा त्यापेक्षा कमी दिवसांनी मासिक पाळी येणे, अधिक दिवस अधिक मात्रेमध्ये किंवा आणि अनियमित अशा प्रकारे पाळी येणे, सामान्य मात्रेमध्ये पाळी येते पण ती अनियमित दिवसांनी येते, त्याला हा सुद्धा मासिक पाळीचा एक विकार आहे. जास्त मात्रेमध्ये जास्त दिवस किंवा अनियमित पाळी येणे, अत्यल्प मात्रेमध्ये पाळी येणे, किंवा 2 पाळ्यांच्या मध्ये रक्तस्राव होणे, किंवा पाळीच्या दिवसांमध्ये तीव्र वेदना होणे ज्याला डिस्पेन्सरी म्हणतात, किंवा कोणत्याही कारणाशिवाय रक्तस्राव होणे ज्याला आपण डिस्फंक्शनल युटेराइन ब्लिडिंग असं म्हणतो, हे इत्यादी मासिक पाळीचे विकार आहेत. येस. आणि ह्याच अनुषंगाने आपण बघूया की मासिक पाळीच्या विकारांबरोबरच मासिक पाळीच्या विकारांमुळे स्त्रियांमध्ये कुठली मोठी समस्या उद्भवत असेल तर ते इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्व. पण ही समस्या केवळ स्त्रियांमुळे होत नाही, आपण जरूर लक्षात घ्या, कारण समाजात अजून सुद्धा स्त्रीला दोष देण्याचं प्रमाण हे जास्त आहे. पण वंध्यत्वाचं कारण जर का आपण बघायला गेलो तसं तर स्त्री आणि पुरुषांमध्ये समसमान प्रमाणात आपल्याला आढळतं. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे आपण जरूर ह्याच्याविषयी चर्चा करूया. सर, इनफर्टिलिटीमध्ये आपल्याला फिमेल आणि किंवा मेल फॅक्टर किंवा म्हणजे आपण म्हणूया की स्त्रियांमध्ये काय कारण असू शकतं वंध्यत्व येण्याचं आणि पुरुषांमध्ये काय कारण असू शकतं वंध्यत्व येण्याचं, हे आपण जाणून घेऊया. काय सांगता येईल सर? इन्फर्टिलिटीमध्ये जसं आता तुम्ही म्हणालात डॉक्टर की स्त्री आणि पुरुष या दोघांचाही इक्वल सहभाग आहे, तर त्या इथे आपण बघू की फिमेल फॅक्टर जे आहेत इन्फर्टिलिटीचे ते आता आपण बघितलं एंडोमेट्रियोसिस, ओव्युलेशन प्रॉब्लेम म्हणजे बीज उत्पन्न होण्याचा प्रॉब्लेम, किंवा जी बीज तयार होतात त्याची जर क्वालिटी व्यवस्थित नसेल तर त्याच्यामुळे होऊ शकतं. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज सारखे इतर डिसीजेस किंवा ट्यूब्स जर ब्लॉक झाल्या ज्याच्यामधनं बीज गर्भाशय येतात ते जर ब्लॉक झाले तर त्यामुळे देखील वंध्यत्व येऊ शकतं. आणि मेल फॅक्टर्समध्ये मुख्यत्वे ट्यूब ब्लॉक्स होणं आणि स्पर्म्सचे जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे शुक्राणूंचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे मेल फॅक्टर इन्फर्टिलिटी होऊ शकते. येस, मला वाटतं हे एक महत्त्वाचे आपण आता जाणून गेलं. पण ह्या सर्व समस्यांवरती आता मात करता येणं शक्य झालेलं आहे आयुष संजीवनी चिकित्सेद्वारा. आपल्याला माहितीच आहे आपण ज्याच्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात बोलत आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ डॉक्टरांकडनं, सर, आयुष संजीवनी चिकित्सा ही नक्की काय, हे काय संकल्पना आहे? आयुष संजीवनी चिकित्सा ही बेसिकली आयुर्वेदाच्या मूळ सिद्धांतांवरती आधारित अशी चिकित्सा आहे. यामध्ये रुग्ण व रोग ह्यांचा संपूर्ण अभ्यास करून त्यानुसार पंचकर्म आणि आयुर्वेदीय वनस्पती तसेच रसौषधी आणि सुवर्णयोग यांचा योग्य तो वापर केला जातो. ह्या आयुष संजीवनी चिकित्सेमुळे मासिक पाळीचे विकार, वंध्यत्व, कॅन्सर, हृदयाचे विकार, यकृताचे विकार, किडनीचे विकार, सोरियासिस, सांध्याचे आजार इत्यादी अनेक गंभीर आजारांवरती यशस्वीपणे चिकित्सा केली जाऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत आणि तुलनेने इतर जे ट्रीटमेंट्स आहेत त्याच्या तुलनेने कमी खर्चिक आहे. तसंच रोगाचा या आयुष संजीवनी चिकित्सेमध्ये रोगाच्या मूळ कारणाचा मागोवा घेऊन ती नष्ट केली जातात. रुग्णाची व्याधी प्रतिकारक क्षमता हे महत्त्वाचं आहे, ही वाढवली जाते आणि रोग पुन्हा होऊ नये म्हणून अपुनर्भव चिकित्सा ही देखील आयुर्वेदाचं एक वैशिष्ट्य आहे. अपुनर्भव चिकित्सा केली जाते. ओके. म्हणजे केवळ या ठिकाणी आपण रोग समूळ नष्ट करत नाही तर तो पुन्हा होऊ नये म्हणून सुद्धा शरीराला आपण सुदृढ बनवतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला वाटतं की आज जर का आयुष संजीवनी चिकित्सेबद्दल आपण बघायला गेलो तर रोग हा समूळ नष्ट होतोय शरीरामधून आणि त्याच्या बरोबरीनेच आपली व्याधी प्रतिकारक क्षमता वाढवून आपलं शरीर सुदृढ करण्याकडे ह्याचा जास्त करून फायदा होतो. त्याविषयी आपण आधी जाणून घेऊया. सर, आपण आता काही
आजारांविषयी मासिक पाळीच्या आपण आता बोलतोय. मी पुन्हा एकदा थोडंसं मागे जातो की सुरुवातीच्या काळात मासिक पाळीचे कुठले आजार आपल्याला दिसतात? आता मगाशी आपण अनेक जे विकार बघितले मासिक पाळीचे, लवकर येणे किंवा अजिबात न येणे, मध्ये दोन मासिक पाळींच्या मध्ये ब्लिडिंग होणं. त्याचबरोबर हे मी इथे स्लाइड आणलेली आहे, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम ज्याला आपण म्हणतात, PMS. हे म्हणजे मासिक पाळीच्या पूर्वी, म्हणजे मासिक पाळी येण्याच्या अगोदर काही दिवस स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक किंवा भावनिक लक्षणं निर्माण होतात. म्हणजे मासिक पाळीच्या वेळी नाही तर त्याच्या अगोदर काही दिवस येतात. जवळजवळ तुम्हाला आश्चर्य वाटेल की 85 ते 90% स्त्रियांना असा प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजे मासिक पाळीच्या अगोदर होणारा त्रास हा थोड्याफार प्रमाणात जाणवतच असतो. परंतु फक्त 5% स्त्रियांना गंभीर म्हणता येईल अशी त्याच्यामध्ये लक्षणं दिसून येतात. काही लक्षणं बघितले तर चिडचिडपणा, ताण, थोडंसं अँझायटी, दुःख किंवा चिंता वाटणे किंवा काळजी करणे अशी लक्षणं दिसतात. तर फिजिकल लक्षणांमध्ये स्तनवेदना ज्याला आपण मॅस्टॅल्जिया म्हणतो, पायात गोळे येणे म्हणजे क्रॅम्प्स, डोकं दुखणं, शरीरामध्ये वेदना होणे, पायांवरती सूज येणे वगैरे इत्यादी जी आहेत ही फिजिकल लक्षणं दिसू शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त कुठले आपल्याला आजार आढळतात मासिक पाळींशी निगडीत? मासिक पाळीशी निगडीत आणि त्याबरोबर वंध्यत्व याच्याशी निगडीत जे काही महत्त्वाचे आजार आहेत त्याबद्दल आपण बघितलं तर इथे स्लाइड आणली आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हा खूप कॉमन असा आजार आहे आणि जवळजवळ 7 ते 10% स्त्रियांमध्ये हा आजार आढळतो. ह्याच्यामध्ये बेसिकली जी मगाशी आपण बघितलं की जे बीज जे आहेत ती मॅच्युअर होतात हार्मोन्सच्या आधिपत्याखाली, ती मध्येच अरेस्ट होतात, म्हणजे ती पुढे वाढत नाहीत आणि त्याच्यामुळे ते फॉलिकल्स जे आहेत ते सिससारखे दिसायला लागतात आणि हे अशा अनेक पाळ्यांनंतर हे जे आहे ते बिडेड असा ॲपेरन्स येतो, म्हणजे काही मोती दिसल्यासारखं वाटतं आणि ह्याला पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असं म्हणतात. ह्याच्यामध्ये हिर्सुटिझम म्हणजे चेहऱ्यावरती लव येणे, वजन वाढणं इत्यादी गोष्टी दिसू शकतात. त्याच्यामुळे अनियमित पाळी येणं आणि ओव्युलेशनच होत नसल्यामुळे वंध्यत्व हा ह्याच्यामध्ये दिसून येतो. तसं पुढचं आपण बघूया युटेराइन फायब्रॉइड्स. हा एक महत्त्वाचा मला वाटतं भाग आहे की बऱ्याच स्त्रियांना फायब्रॉइड्स हे होतात. सर त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? युटेराइन फायब्रॉइड बद्दल स्त्रियांच्या मनामध्ये खूप गोंधळ आढळतो की असं आढळतं की आपण सोनोग्राफी करतो आणि फायब्रॉइड दिसतात की ते घाबरतात आणि त्यांना असं वाटतं की आता आपल्याला ऑपरेशन करायलाच पाहिजे. पण मला सांगावं असं वाटतं की बहुतांशी हे जे फायब्रॉइड जे आहेत ते बिनाईन असतात, म्हणजे ते काही कॅन्सरच नसतात, त्यांच्याकडून पुढे कॅन्सर होण्याचा धोका नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन ह्या हार्मोन्सवरती डिपेंडंट असल्यामुळे स्त्रीच्या प्रजननक्षम वयामध्ये ते वाढू शकतात, परंतु मेनोपॉज नंतर ते श्रिंक होऊ शकतात. त्याच्यामुळे फायब्रॉइड दिसले की ऑपरेशन करायलाच पाहिजे असं काही नाही. जर त्यापासून काही त्रास होत असेल, बहुतांशी हे असिम्प्टमॅटिक असतात, त्याचा काही त्रास होत नाही, पण जर काही त्रास असेलच तर त्याप्रमाणे आपण चिकित्सा करू शकतो. इथे आपण बघूया हा जो गर्भाशय दिसतोय हे गर्भाशयाचं मसल्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे छोटे छोटे जे आहेत हे फायब्रॉइड्स म्हणजे गोळे दिसत आहेत आणि हे कुठेही असू शकतात. पेरोटोनियमच्या साईडला किंवा सिरस फायब्रॉइड असू शकतात किंवा गर्भाशयाच्या पोकळीच्या आतमध्ये हा दिसतोय असा फायब्रॉइड असू शकतो किंवा मायोमेट्रियममध्ये असू शकतो, त्याच्या मसल्समध्ये असू शकतो. हे फायब्रॉइड जे आहे हे जर इथे पोकळीच्या आतमध्ये असतील तर त्यामुळे कदाचित ते म्हणजे अत्यंत ब्लिडिंग होऊ शकतं, रक्तस्राव होऊ शकतं आणि तेव्हा तिथे ट्रीटमेंट करणं आवश्यक असतं. पण जे या मसल्समधले जे फायब्रॉइड आहेत ते कदाचित जर त्रास देत नसतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हरकत नाही, दुर्लक्ष केलं ते हरकत नाही. आणि एंडोमेट्रियोसिस बद्दल सर आपल्याला काय सांगता येईल? एंडोमेट्रियोसिस हा देखील एक अत्यंत गंभीर असा आजार आहे आणि त्याच्यामुळे अनेक स्त्रियांना वंध्यत्व होऊ शकतं. ह्याच्यामध्ये आपण बघाल की हे जे गर्भाशय आहे आणि त्याची ही अंतर्गत लायनिंग आहे ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. हे एंडोमेट्रियम हे जे गर्भाशयाच्या पोकळीमध्ये वाढलं पाहिजे, पण काही कारणांमुळे हे पोकळीमध्ये न वाढता पोटाच्या आतमधल्या अवयवांमध्ये, म्हणजे बघा हे गर्भाशयाच्या बाहेर थोडेसे दिसत आहेत किंवा ओव्हरीजच्या वर दिसत आहेत किंवा ट्यूब्सवरती दिसत आहेत किंवा कधी कधी इंटेस्टाईन्सवरती दिसतात. हे जे आहेत हे असं एंडोमेट्रियम वाढू शकतं आणि ज्याप्रमाणे हार्मोन्समुळे जसं अंतस्त्वचा वाढते तसं हार्मोनच्या प्रभावाखाली हे एंडोमेट्रियम सुद्धा कमी जास्त होऊ शकतं आणि त्यामुळे तीव्र स्वरूपाच्या वेदना पोटामध्ये उदरशूल होऊ शकतो, तीव्र वेदना होऊ शकतात आणि ब्लिडिंग सुद्धा होऊ शकतं. ओके, सो हाही एक अतिशय मला वाटतं महत्त्वाचा असा आजार होता आणि ह्या तिन्ही आजार त्याचप्रमाणे वंध्यत्व आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या ट्रीटमेंट विषयी आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आयुर्वेद ह्या सर्व गोष्टींकडे कशा रीतीने बघतो, काय सांगता येईल आणि काय आयुर्वेदानुसार मासिक पाळीच्या आजारांची कारणं सांगितली गेली? आयुर्वेदाच्या दृष्टीने मासिक पाळीचे विकार जे आहेत हे अति खारट खाणं, अति आंबट खाणं, तिखट किंवा पचण्यास जड पदार्थांचे अत्यधिक सेवन करणं, मांसाहारी पदार्थांचे सेवन अत्यधिक करणं, मद्यपान करणं
अत्यधिक चिंता किंवा टेन्शन जे अँझायटी म्हणतो त्याच्यामुळे किंवा अनुवंशिक विकार ह्यामुळे देखील होऊ शकतात। आयुर्वेदाच्या दृष्टीने बेसिकली जे मासिक पाळी जी आहे ती आर्तव जे आहे ते आग्नेय असं म्हटलं जातं, म्हणजे बरेच म्हणतात उष्ण पदार्थ खाल्लं की पाळी येते वगैरे। मॉडर्न मेडिसिनच्या दृष्टीने जरी हे मान्य नसलं तरी आयुर्वेदाला हा सिद्धांत मान्य आहे आणि आयुर्वेद हे आर्तव जे आहे किंवा जे स्त्रीबीज आहे हे अग्निगुणात्मक आहे असं म्हटलं। सगळे आपले जे सगळे अवयव आहेत किंवा सगळी सृष्टी जी आहे ती 5 महाभूतांपासून बनलेलं आहे असं आयुर्वेदाचं मत आहे आणि त्यानुसार जे अग्नितत्व ज्या कोणत्याही पदार्थांमध्ये जास्त असेल ते पदार्थ हे आर्तव जनन म्हणजे पाळी येऊ शकते किंवा बीजोत्पत्ती करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात असं आयुर्वेदाचं मत आहे। येस, मला वाटतं ही एक अतिशय सुंदर अशी संकल्पना आपण आता मांडलीत की अग्नेय तत्व असणारी किंवा अग्नितत्व असणारी अशी ही स्त्रियांमधील असणारी ही एकंदरीतच मासिक पाळीशी निगडीत असणाऱ्या ज्या काही घटना घडतात हे अग्नितत्वाशी संबंधित आहेत, पण त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया। पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की आज ह्या सर्व प्रकारच्या विकारांसाठी कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट काय आहे आणि ह्या ट्रीटमेंट व्यतिरिक्त पुढे जाऊन आयुष संजीवनी चिकित्सा ही का वरदान ठरू शकते अशा सर्व रुग्णांसाठी हे आपण जाणून घेऊया। आज पारंपरिकरित्या म्हणजे की आपण म्हणूया की ॲलोपॅथी म्हणा किंवा मॉडर्न मेडिसिनमध्ये काय ट्रीटमेंट ही दिली जाते ह्या सर्व विकारांसाठी? मॉडर्न मेडिसिनमध्ये प्रामुख्याने जे मासिक पाळीचे जे विकार आहेत त्याच्यामध्ये हार्मोन्स ही प्रामुख्याने वापरली जातात, हार्मोनल ट्रीटमेंट्स वापरली जातात। त्याचप्रमाणे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन पिल्स आहेत त्या वापरल्या जातात। नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स म्हणजे वेदना पाळीच्या वेदना होऊ नयेत म्हणून वेदनाशामक म्हणून यांचा वापर केला जातो। त्याच्यानंतर अंतस्त्वचा एंडोमेट्रियल ॲब्लेशन म्हणजे जर जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग होत असेल तर अंतस्त्वचा ही जाळली जाते किंवा मग जर त्यांनी जर नाही फायदा झाला तर मग सर्जिकल ऑप्शनच उरतं, हिस्टेरेक्टॉमी सारखे ऑप्शन्स। ओके, सो हे जरूर आपण लक्षात घ्या की ह्या सर्व प्रकारचे जे ऑप्शन्स आता आपण बघितले ह्यांना प्रचंड साईड इफेक्ट्स आहेत आणि हे सगळं टाळायचं असेल आपल्याला तर आज आयुष संजीवनी चिकित्सेला पर्याय नाही, पण तो कसा आपण जाणून घ्या डॉक्टरांकडनं। तत्पूर्वी एक फोन कॉल, बरेच प्रेक्षक फोन करतायत। येस, विचारा। प्रल्हाद बोला, अंधेरीवरून प्रश्न। हा, अंधेरी वेस्ट वर्सोवा म्हणून अंधेरी पश्चिम। तर माझ्या मिसेसचा प्रॉब्लेम असा आहे की तिलाच मी बोलायला लावलं असतं, पण आता ती घरी नसल्यामुळे मी तुम्हाला विषय मानतोय, असं मी प्रोग्राम होतोय मध्ये। तर ते तिला 45 दिवसापर्यंत पाळी यायला पाहिजे। आता आमचं लग्न होऊन 12 वर्ष झाली सर। बरोबर। आम्हाला 2 मुलं आहेत म्हणा, ते ऑपरेशन पण तिचं झालेलं आहे, परंतु तिचं जे मासिक पाळीचं जे प्रमाण जे आहे म्हणजे वेळोवेळी येत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला म्हणजे मासिक वेळेच्या पाळीच्या वेळी त्रास पण होतो बघा। बरोबर, म्हणजे पोट दुखणे वगैरे, पूर्ण शरीर वगैरे, तिचं सांधे दुखणे वगैरे, सगळे हातपाय दुखणे असा प्रकार वगैरे होतोय। बरोबर। आणि प्लस तिच्या म्हणजे असा एक आता प्रश्न ते कनेक्टिंग आहे की नाही आहे ते आम्हाला काही माहित नाही, आम्ही सर्वसामान्य आहोत। तर मला फक्त तिला असाही प्रॉब्लेम होतो की स्तनपानाच्या सुद्धा गाठी निर्माण होतात। बरोबर आहे, मग असे प्रॉब्लेम आहे सर, माझा असा प्रश्न आहे। जरूर आपण प्रल्हाद फोन ठेवून उत्तर आहे का? त्यांच्या लग्नाला आता 12 वर्ष झालेत, मुलं आहेत, पण त्यांना मासिक पाळीच्या वेळेस वेदना होतात 45 दिवसांनी, ते जे आपण पहिल्या स्लाइड मध्ये दाखवलं होतं, आणि मासिक पाळीच्या आधी थोडंसं स्तनांमध्ये गाठ आल्यासारखी जाणवते, तर काय सांगता येईल? मगाशी आपण सांगितलं त्याप्रमाणे हे जे मासिक पाळीचे आजार आहेत त्यांना आयुष संजीवनी चिकित्सेचा निश्चित फायदा होऊ शकतो। हा जो त्यांचा त्रास आहे तो बहुतेक हार्मोनल इम्बॅलन्स मुळे होणारा त्रास आहे आणि त्यासाठी आयुर्वेदामध्ये नस्य आणि बस्ती हे एक अत्यंत उत्कृष्ट असे उपचार सांगितले आहेत आणि जर ते त्यांनी केले, त्याचबरोबर औषधं सुद्धा आहेत, औषधोपचारांनी सुद्धा त्यांना फरक पडू शकतो। पण जर एवढ्या वर्षापासून त्यांना त्रास आहे तर पंचकर्म केलं आणि औषध तज्ज्ञांच्या देखरेखीखाली जर औषधं केली तर त्यांना निश्चितपणे आराम मिळू शकेल। मला वाटतं हे महत्त्वाचं आणि त्यासाठी आपण जरूर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने आपली ट्रीटमेंट पूर्ण करून घ्या। तत्पूर्वी आपण बघूया की मासिक पाळीच्या विकारांकडे आयुष संजीवनी चिकित्सा काय दृष्टिकोन ठेवते आणि कशा रीतीने आज आयुष संजीवनी चिकित्सेद्वारा केवळ मासिक पाळीचे विकार नव्हे तर वंध्यत्वावरही आज कशी मात करता येणं शक्य झालेलं आहे आपण जाणून घेऊ डॉक्टरांकडनं। सर, काय सांगता येईल? आताच आपण मगाशी आपण बोललो की आग्नेय गुणात्मक, तसंच इथे मी स्लाइड आणलेली आहे की मासिक पाळीचे विकार जे आहेत ते त्रिदोष जे आयुर्वेदामध्ये म्हटले वात पित्त आणि कफ, ते त्यापैकी वातदोषाचं आधिपत्य हे पाळीच्या सायकलवरती आणि त्याच्यावरती असतं। त्याच्यामुळे वातदोषामध्ये जर काही असंतुलन निर्माण झालं तर त्यामुळे मासिक पाळीचे विकार होऊ शकतात आणि या मासिक पाळीच्या विकारांवरती मुख्यत्वे औषधं म्हणजे आयुष संजीवनी औषधं आहेत विशिष्ट प्रकारची, ती औषधं आणि पंचकर्म ह्याचा वापर आम्ही करतो। पंचकर्मामध्ये प्रामुख्याने नस्य, विरेचन आणि बस्ती
ह्या उपायांचा वापर होतो. त्यापैकी मगाशी आपण जे बोललो की ही विशेष करून हार्मोनल इम्बॅलन्समुळे होते, तर त्यापैकी नस्य जे आहे हे हार्मोनल इम्बॅलन्सवरती चांगल्या प्रकारे, कारण नस्य म्हणजे नाकाद्वारे दिलेलं औषध असतं. ते नाकाद्वारे दिलेलं औषध जे आहे हे इथे आपण बघाल स्लाइडमध्ये की ही जे आपल्याला वास जे येतो, घ्राणेंद्रिय आहे, त्याच्यामधनं त्याचे जे तंतू आहेत हे मेंदूमध्ये इकडनं शिरतात आणि पूर्ण ह्या स्कलच्या वॉल्डला हे पूर्ण टाईट वॉल्ट आहे, फक्त इकडनंच आपण एंटर करू शकतो. आणि ह्यामधनं गेलेली औषधं जी आहेत इथे पिट्युटरी ग्लँड आणि इथे वरती जर बघाल तर हायपोथॅलॅमस आहे आणि हायपोथॅलॅमस, पिट्युटरी आणि ओव्हेरियन ॲक्सिस असा जो ह्या संप्रेरकांचा प्रवास आहे तो प्रवास जो आहे हा नस्याच्या मार्फत नस्य जर दिलं तर ही औषधं आहेत ही डायरेक्ट इथे स्टिम्युलेट करतात, इथे डायरेक्ट ॲक्शन करतात आणि त्याच्यामुळे मासिक पाळीचे विकार कंट्रोल करायला फारच उत्कृष्ट असं सहाय्य होऊ शकतं. मला वाटतं आपण आता बघितलं की अशा प्रकारे नस्य ही प्रक्रिया हार्मोनल इम्बॅलन्स, पर्टिक्युलरली ज्यांना हार्मोन्सचा त्रास आहे किंवा इतर जे त्रास आहेत त्यांच्यासाठी तर आहेच, पण त्याच अनुषंगाने पुढे असणारे विरेच आणि बस्ती ह्या दोन्ही पंचकर्म आणि त्याचप्रमाणे आयुष संजीवनी चिकित्सेमध्ये वापरली जाणारी अत्यंत परिणामकारक अशी जी औषध आहेत ज्याच्यात सुवर्णकल्पांचा सुद्धा वापर केला जातो त्याच्याविषयी आपण जाणून घेऊ. पण काय ॲडव्हान्टेजेस आहेत आयुष संजीवनी चिकित्सेचे सर? सर्वात प्रमुख ॲडव्हान्टेज म्हणजे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम दिसत नाही, कारण हार्मोन्स आपण वापरत नाही तर आपण त्यांना स्टिम्युलेट करतो, हार्मोनल ॲक्सिस जो आहे त्याला स्टिम्युलेट करतो, हार्मोन्सचा वापर अजिबात केला जात नाही. त्यामुळे लक्षणांमध्ये सुद्धा तुलनेने त्वरित आराम शक्य आहे. म्हणजे अगदी तीव्र वेदना असेल, म्हणजे डिस्मेनोरिया असेल आणि त्यावेळी जर नुसता तिळतेलाचा बस्ती जरी घेतला तरी अगदी इंजेक्शन दिल्याप्रमाणे वेदना कमी, आराम पडू शकतो. आणि वयाच्या सर्व अवस्थांमध्ये म्हणजे तरुण वयामध्ये, बालिकांमध्ये, प्रौढांमध्ये आणि प्रजननक्षम वयामध्ये, म्हणजे जेव्हा आपण जर हार्मोन्स दिले तर मग प्रेग्नन्सी ही पॉसिबल नाही आहे, कारण आपण अनओव्युलेटरी सायकल डेव्हलप करतो. तर जेव्हा प्रेग्नन्सीची सुद्धा अपेक्षा असते आणि पाळीचे दिवसात सुद्धा त्रास असतात त्यावेळी तर हे खूपच वरदान असे ठरू शकतं. येस, मला वाटतं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की सर्व प्रकारच्या मासिक पाळीच्या विकारांमध्ये आज पंचकर्म आणि त्याचप्रमाणे असणारी ही औषधं जी आपण आता ऐकली जी आयुष संजीवनी चिकित्सेद्वारे दिली जाऊ शकतात ह्याचा अत्यंत चांगला असा आपल्याला ह्या ठिकाणी उपयोग झालेला दिसून येतो. आपण इथून पुढे आता वंध्यत्वाविषयी जाणून घेणार आहोत आणि वंध्यत्वावरती जे आयुष संजीवनी चिकित्सा जी आहे ते कसं काम करते ते आपण जाणून घेऊया. पण तत्पूर्वी एक फोन कॉल परभणीवरून आपल्याला पोहोचतोय. प्रश्न विचारा. हा विचारा. बोला. हॅलो. हा सुभाष बोला. हा सर, ते शुक्राणू कमी आहेत डॉक्टर म्हणतात तपासणी केल्याच्या नंतर. बरं. हॅलो. हा बोला. शुक्राणू कमी आहेत. आपलं वय किती आहे? माझं 31 वर्ष सर. किती काउंट आहे आपला आणि स्पर्म काउंट किती दाखवलाय रिपोर्ट मध्ये? ते काहीच नाही म्हणतात, तर त्याच्यावर काय करावं लागेल? जरूर आपल्याला आयुष संजीवनी चिकित्सेद्वारे ह्या ठिकाणी जरूर लाभ होऊ शकतो. आपण कार्यक्रम बघत राहा सुभाष. डॉक्टरांकडून आपण सल्ला घेऊया आणि आपण कार्यक्रम पूर्ण बघत राहा, कारण आपण पुरुष वंध्यत्वाकडे पुढे जाऊन बोलणार आहोत. पुरुषांमधील असणारी जी कारण आहेत वंध्यतेची, ज्याच्यात हे एक प्रमुख कारण आहे की स्पर्म काउंट कमी असणं किंवा नसणं, कधी कधी झिरो काउंट असणं. पण अशाही प्रकारच्या पुरुष वंध्यत्वावरती मात करता येणं शक्य झालेलं आहे संजीवनी चिकित्सेद्वारे, जे आपण कार्यक्रमात पुढे उत्तरार्धात बोलणार आहोत. पण तत्पूर्वी त्यांच्या प्रश्नाला सुभाष यांना काय सांगतील? त्यांना आराम मिळू शकतो का? त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की शुक्राणू कमी आहेत. शुक्राणू कमी आहेत आणि अजिबात नाहीत, ह्याच्यामध्ये या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. जर शुक्राणू अजिबातच नसतील तर आपल्याला बायोप्सी करून बघायला लागेल की ते शुक्राणू तयार होत आहेत की नाही ग्रंथींमध्ये. आणि जर शुक्राणू तयार होत असतील पण ते स्पर्ममध्ये दिसत नसतील तर त्याचं कारण काय, कुठे ऑब्स्ट्रक्शन आहे का ते आपल्याला बघायला लागेल, किंवा व्हेरिकोसिल आहे का, म्हणजे तपासणी करावी लागेल. आणि फक्त सर्टोली सेल सिंड्रोम म्हणून जो आहे ज्याच्यामध्ये म्हणजे बीज तयारच होत नाहीत, फक्त सपोर्टिव्ह टिश्यू असतात, अशा केसेसमध्ये काही होऊ शकत नाही. पण अन्यथा इतर केसेसमध्ये लाभ होण्याचा शक्यता आहे. येस, मला वाटतं हे महत्त्वाचं आणि यासाठी आपण सुभाष जरूर कार्यक्रम बघत राहा. मी आता सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की पर्टिक्युलरली वंध्यत्वावरती आपण आता पुढचं प्रेझेंटेशन डॉक्टर प्रशांत सावंत आपल्याला करणार आहेत, दाखवणार आहेत. आणि अतिशय महत्त्वाचं आहे की आज वंध्यत्वामध्ये सुद्धा आपल्याला माहितीच आहे, एकतर मॉडर्न ट्रीटमेंट अत्यंत खर्चिक आहे आणि दुसरी गोष्ट की त्यांचे रिझल्ट्स किंवा त्याचे मिळणारे फायदे सुद्धा अत्यंत कमी आहेत. आणि म्हणूनच ह्या सर्व वंध्यत्व पीडित जोडप्यांसाठी आज एक वरदान अशी ठरलेली आयुष संजीवनी चिकित्सा आहे. आणि हे कसं शक्य झालंय आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रशांत सावंत यांच्याकडनं. पण तत्पूर्वी पुन्हा एक फोन कॉल परभणीवरनं. प्रश्न विचारा. हॅलो. माझ्या बहिणीचं मासिक पाळीमध्ये पोट दुखत होतं, तर मासिक पाळीमध्ये पोट दुखत असल्यामुळे. हॅलो. हा विचारा.
माझ्या बहिणीचं मासिक पाळीमध्ये पोट दुखत होतं, हा. तर त्यामुळे तिला अपेंडिक्स आजार उद्भवला असं आम्हाला वाटतंय. आज अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे, हा. तर त्यामुळे हे कारण असू शकतं की अपेंडिक्स तिचं फुटलंय मध्ये. हा. आता डॉक्टरने तिला डेंजर झोन मध्ये सांगितलेलं आहे. बरं, ठीक आहे. आपण जरूर फोन ठेवून उत्तर आहे का ह्याचा काही संबंध आहे असं वाटतं आपल्याला? नाही, अपेंडिक्सचा आणि मासिक पाळीच्या विकारांचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. मासिक पाळीचे विकार तर सायक्लिकली येतात, दर महिन्याला होऊ शकतं. अपेंडिक्सचा आजार त्यांना ऑपरेशन केलेलं आणि फुटलेलं म्हणजे हा अॅक्यूट अपेंडिसायटिस असावा, आत्ताच झालेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की दोघांचा काही संबंध असेल. त्यामुळे जरूर आपण योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने आपली ट्रीटमेंट पूर्ण करून घ्या. आपण आता प्रेझेंटेशनकडे जाऊया. वंध्यत्वावरती आता डॉक्टर प्रशांत सावंत आपल्याला सांगणार आहेत. सर्वप्रथम वंध्यत्वाची व्याख्या आपण कशी करता सर? 1 वर्ष सामान्य शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही जर संतती प्राप्ती झाली नाही तर त्याला आपण वंध्यत्व असं म्हणतो, किंवा प्रायमरी इन्फर्टिलिटी असं म्हणतो. 1 वर्ष सामान्य शारीरिक संबंध ठेवूनही गर्भधारणा न होणे म्हणजे वंध्यत्व. प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे एकदाही गर्भधारणा न होणे. आणि त्याच्यानंतर सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे एकदा गर्भधारणा झाली आहे पण दुसऱ्या वेळी गर्भधारणा होण्यामध्ये त्रास होणे, याला आपण इन्फर्टिलिटी असं म्हणू शकतो, सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतो. येस, आपण आता ह्याच्यावरती अधिक जाणून घेऊया. पण एक तामिळनाडूवरनं आपल्याला फोन येतोय. प्रश्न विचारा आपण पटकन बोला. वेळ कमी आहे, पटकन बोला. हा, की ते 15 दिवसाचे स्त्रीबीज तयार होतात सर, हा, तर ते पूर्ण वाढत नाहीत. हा, त्यामुळे ते 4 महिने 5 महिन्याचा गॅप होतो. बरोबर. मग आतापर्यंत 2-3 वर्ष आम्ही खूप ट्रीटमेंट केलेली आहे, हा, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ठीक आहे. रमेश, हा बोला. वय सांगा फक्त आपल्या मिसेसचं आणि फोन ठेवा आपण. वय 26 वर्ष आहे. 26 वर्ष आहे. ठीक आहे. जरूर फोन ठेवून उत्तर आहे का? वंध्यत्व पीडित आहेत ते आणि गेली 2 ते 3 वर्ष अनेक ट्रीटमेंट ते घेत आहेत, पण स्त्रीबीज तयार होऊन वाढत नाही. 4 ते 5 महिन्यांनी मासिक पाळी येते. पीसीओडी सारखा हा काही प्रॉब्लेम असू शकतो का त्यांना? असू शकतो. त्यांनी काय ट्रीटमेंट्स केलेले आहेत किंवा त्यांनी कोणत्या प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन केलेले आहेत हे बघायला पाहिजे. आणि जर स्त्रीबीज मॅच्युअर होत नसेल तर त्यावरती निश्चितच आई संजीवनी चिकित्सेने उपचार मिळणं होऊ शकतं त्यांना. म्हणजे स्त्रीबीज मॅच्युअर होत नाही 4 ते 5 महिने. औषधं आणि पंचकर्म या उपचारांच्या सहाय्याने आपल्याला मॅच्युरिटी त्याच्यामध्ये आणता येईल स्त्रीबीजामध्ये लवकर. आणि त्यासाठी आपण कार्यक्रम बघत राहा पूर्ण. हे कसं करता येणं शक्य झालेलं आहे आपण जाणून घेऊया, कारण हा प्रॉब्लेम बऱ्याच स्त्रियांना भेडसावत असेल आणि त्याच्यामुळे वंध्यत्वाला सामोरं जावं लागतं. अशा कपलना पण आपण जरूर आयुष संजीवनी चिकित्सेद्वारे ह्याच्यावरती मात करता येणं शक्य झालेलं आहे. ते कसं आपण जाणून घेऊया डॉक्टरांकडनं. सर, आपण वंध्यत्वाची व्याख्या आता सांगितली. आता आपण कॉजेस बघूया की काय इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाची काय कारणं आहेत आणि ती कशी विभागली जाऊ शकतात, काय सांगता येईल सर? वंध्यत्वाची कारणं आपण जर बघितली, प्रायमरी कॉजेस ऑफ इन्फर्टिलिटी, ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 21% वेळा हे स्पर्मचे प्रॉब्लेम म्हणजे पुरुषांशी संबंधित असं असतं. तर 18% वेळा हे ओव्हेरियन फेल्युअर म्हणजे आता जो प्रश्न होता त्याप्रमाणे म्हणजे स्त्रीबीजच तयार न होणं ह्याच्यामुळे होऊ शकतं. 14% वेळा ट्यूब्स, ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, ज्या बीज हे गर्भाशयामध्ये घेऊन येतात, त्या डॅमेज झालं तर त्याच्यामुळे सुद्धा वंध्यत्व येऊ शकतं. एंडोमेट्रियोसिस, मगाशी आपण जे विकार बघितले, किंवा सर्वायकल म्युकस प्लग, जिथे म्हणजे सर्विक्स जी आहे ती म्युकस प्लगनी बंद होणं, ह्यामुळे सुद्धा वंध्यत्व येऊ शकतं. त्याच्यानंतर शारीरिक संबंधातले जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामुळे देखील होऊ शकतं. 28% हा एवढा मोठा भाग जो आहे हा अनएक्सप्लेन म्हणजे कशामुळे होतं हे आपल्याला माहिती नाही तसा असू शकतो. आणि काही 5% जे आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन, टॉक्ससारखे इन्फेक्शन आहे, टॉक्सोप्लाझ्मोसिस, रुबेला वगैरे सारखे जे इन्फेक्शन्स आहेत किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, ह्याच्यामुळे देखील वंध्यत्व येऊ शकतं. त्यामुळे जरूर हा जो एक मोठा भाग आपण आता बघितला, अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी, म्हणजे बऱ्याचदा सगळे रिपोर्ट्स आपले नॉर्मल असतात पण आपल्याला कळत नाही की इन्फर्टिलिटी काय. आणि अशा केसेसमध्ये मॉडर्न मेडिसिन हतबल होतं आणि या ठिकाणी जरूर आयुष संजीवनी चिकित्सा काम करू शकते. आपण त्याच्याविषयी जाणून घेऊया. पण तत्पूर्वी एक फोन कॉल, एक प्रेक्षक आपल्याला नाशिकवरून प्रश्न विचारतायत. बोला, आपण प्रश्न विचारा आपला. हा बोला आपण. मला वाटतं त्यांचा फोन कट झालाय. आपण सर, अशी जेव्हा वेगवेगळ्या कारणं घेऊन आपल्याकडे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा आपण कुठल्या प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशन्स त्यांना सजेस्ट करता?
सर्वप्रथम स्त्री आणि म्हणजे कपल्स जे आहेत सर्व स्त्री आणि पुरुष दोघांचे फिजिकल एक्झामिनेशन करणं हे सर्वात जास्त आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर आपण हार्मोन्सच्या टेस्ट करून घेतो. थायरॉइड आहे, मिड सायकल प्रोजेस्टेरॉन लेवल किंवा ल्युटेल फेजमधले प्रोजेस्टेरॉन लेवल्स, नंतर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा ल्युटेनायझिंग हार्मोन, कॉर्टिसॉल्स हे सगळे टेस्ट करून घेतो. त्याच्यानंतर ऑफकोर्स CBC वगैरे सारखे जे बेसिक टेस्ट आहेत त्या सुद्धा करून घेतो. त्यानंतर सोनोग्राफी मध्ये काय आढळतं का ते बघतो. त्यानंतर हिस्ट्रोसाल्पिंगोग्राम म्हणजे ट्यूब्स पेटंट आहेत का हे बघण्यासाठी ही एक टेस्ट केली जाते. आणि जर काय आढळलं नाही तर लॅप्रोस्कोपी ह्या देखील म्हणजे पोट उघडून त्याच्यामध्ये काय आहे का, काय आजार सापडतो का ते बघण्याचं. येस. आणि आपण ह्या अनुषंगाने एक पुढची स्लाइड बघूया की ह्याच्यात आपल्याला दर्शवलं जाते की कशा रीतीने ह्या टेस्ट केल्या जातात. हे काय आहे सर? हा हिस्टेरोसाल्पिंगोग्राम आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये डाय टाकला गेला आहे आणि तो डाय हा पोटामध्ये आला आहे. त्याच्यामुळे असं समजतं की ह्या दोन्ही ट्यूब्स ज्या आहेत त्या पेटंट आहेत, म्हणजे ट्यूबमध्ये काही डॅमेज नाही आहे. ओके. आणि हे आपण आता बघितलं स्त्रियांमधील असणारी जी वंध्यत्वाच्या ज्या टेस्ट आहेत त्या आपण बघितल्या. पुरुष वंध्यत्वाविषयी सर आपल्याला काय सांगता येईल? मेल इन्फर्टिलिटी जे आपल्याला मगाशी स्पर्म विषयी प्रश्न आला होता, काय सांगता येईल? पुरुष वंध्यत्व जे आहे हे अपत्य न होण्यासाठी, संतती न होण्यासाठी जवळजवळ 30% वेळा पुरुष कारणीभूत असतो. त्याच्यामध्ये आपण असं बघाल की बेसिकली पुरुष बीज संबंधित ज्या विकृती आहेत म्हणजे स्पर्म काउंट याच्या संबंधित ज्या विकृती आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये आढळतात. आणि त्याच्यामुळे त्याचबरोबर पुरुष प्रजनन संस्थेमधली जी रचनात्मक विकृती जर काय असेल म्हणजे व्हेरिकोसिल असेल किंवा ट्यूब्स जर ब्लॉक असतील किंवा रेट्रोगेट हे होत असेल म्हणजे स्पर्म्स ज्या बाहेर न येता मूत्राशयामध्ये जर इजॅक्युलेट होत असतील तर की ह्याच्यामुळे तसेच अनुवंशिक कारणामुळे आणि त्याचबरोबर अंतःस्रावी ग्रंथींच्या विकारांमध्ये सुद्धा पुरुष वंध्यत्व येऊ शकतं. मला वाटतं त्यामुळे जरूर ह्याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला आयुष संजीवनी चिकित्सेचा वापर केला पाहिजे. आपल्याला एक सोलापूरवरनं फोन येतोय, बोला आपण. प्रश्न विचारा पटकन. हॅलो. हा राज बोला, प्रश्न विचारा. आपलं माझ्या मिसेसला पाळी कसं 8 दिवस कंटिन्यू 8 ते 10 दिवस कंटिन्यू पाळी जातं. बरं. आणि तसं पुन्हा कसं 10 दिवस पाळी झाल्यावर पुन्हा एक 8 दिवस जात नाही, पुन्हा पाळी होतं. बरं. त्यासाठी किती दवाखान्यात वगैरे दाखवलं, फक्त ते 6 महिन्यासाठी ते एकदम बरं वाटतं, पुन्हा 6 महिन्यानंतर तसं पुन्हा कंटिन्यू तसंच होतं. ठीक आहे, पण जरूर फोन ठेवून उत्तर आहे का सर, काय सांगता येईल त्यांना? ह्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो बहुतेक हार्मोनल इम्बॅलन्समुळे झालेला प्रॉब्लेम असावा आणि त्याच्यावरती नस्य, पंचकर्म आणि औषधी यांच्या वापराने त्यांना बऱ्यापैकी उपशय मिळू शकतो. कारण जे आधुनिक उपचार आहेत त्याच्यामध्ये सहसा जे म्हणतात की 6 दिवस 6 महिने 7 महिने घेतल्यानंतरही नंतर पुन्हा होतं, त्याच्यामध्ये आपण इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स दिले जातात आणि त्याचं एकदा ते संपलं की पुन्हा तो त्रास त्यांना उद्भवू शकतो. ओके. आपण आता जाणून घ्या की पुरुष वंध्यत्वामध्ये काय कारणं आहेत पुरुष वंध्यत्वाची. आपण आता सांगितलं सर साधारण 30% हे संतती न होण्यामध्ये कारण पुरुष वंध्यत्व असतं, पण पुरुष वंध्यत्व होण्यामागे काय कारणं असू शकतात, काय सांगता येईल? पुरुष वंध्यत्वामध्ये आपण 3 भागांमध्ये ह्याला डिवाइड करू शकतो. एक तर प्री टेस्टिक्युलर म्हणजे टेस्टिसमध्ये विकार नसून त्याच्या अगोदर विकार असणं म्हणजे हायपोगोनॅडिझम, हे जे हार्मोन्सचा प्रॉब्लेम आहे तो, किंवा ड्रग्ज, बरेचसे अशी औषधं आहेत त्याच्यामुळे देखील बीज उत्पत्तीवरती प्रॉब्लेम होऊ शकतो. उदाहरणार्थ स्पायरोनोलॅक्टोन सारखे औषध आहेत त्याच्यामुळे होऊ शकतं. अल्कोहोल, अत्यधिक प्रमाणामध्ये मद्यपान करणं, त्याचप्रमाणे स्मोकिंग, सिगरेट स्मोकिंग, हे जे आहेत हे टेस्टिसशी संबंधित नसलेले पण इन्फर्टिलिटीला कारणीभूत होतील अशी आपण बघतो, लिस्ट बघितली. त्याच्यानंतर टेस्टिक्युलर किंवा टेस्टिस म्हणजे पुरुष ग्रंथी त्याच्याशी संबंधित जे विकार आहे त्याच्यामध्ये सिमेनची क्वालिटी म्हणजे शुक्राणू ह्याची क्वालिटी व्यवस्थित नसणं, त्याप्रमाणे एज जसं वय वाढत जाईल तसं फर्टिलिटी कमी होत जाते. जेनेटिक डिफेक्ट्स, व्हेरिकोसिल, हायड्रोसिल किंवा मम्स सारखी इन्फेक्शन जर अगोदर झाली असतील तर त्याच्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. आणि पोस्ट टेस्टिक्युलर म्हणजे ऑब्स्ट्रक्शन असेल, इन्फेक्शन असतील कोणत्याही प्रकारचे, इम्पोर्टन्स जर असेल तर त्याच्यामुळे, किंवा रेट्रोगेट इजॅक्युलेशन मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की पुढच्या बाजूला इजॅक्युलेशन न होता ते मूत्राशयामध्ये होतं, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे मेल इन्फर्टिलिटी संभवू शकते. ओके. आणि ह्या पुरुष वंध्यत्वावरती सुद्धा मात करता येणं शक्य झालेलं आहे आयुष संजीवनी चिकित्सेद्वारे. ते कसं आपण जाणून घेऊया, पण तत्पूर्वी एक फोन कॉल. स्मिता आपल्याला रत्नागिरीवरनं प्रश्न विचारतात. स्मिता बोला आपण. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, माझा म्हणजे एमसीच्या वेळी पोटात खूप दुखतं. बरं. आणि साधारण डाव्या बाजूला जास्त त्रास होतो. तर गेल्या महिन्यामध्ये मी वालावलकर हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी केली होती. पोटात जास्त दुखायला लागला तर त्यांनी सांगितलं की माझी डाव्या बाजूची जी ओव्हरी आहे तिला 15 mm इतकी ती वाढलेली आहे. तर दुर्बिणीद्वारे ते म्हणाले की जर
हे म्हणजे ते कमी नाही झाली सूज तर दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करावं लागेल. तर एवढं ते मेजर आहे का? ठीक आहे, जरूर आपण फोन ठेवून उत्तर आहे का सर? काय? हॅलो डॉक्टर, हा, एक बोला मिनिट. बोला बोला. आणि मला सतत जो त्रास होतो पाळीच्या वेळी त्रास खूप होतो, म्हणजे पोटात जास्त दुखत असतं आणि एक बाजू माझी डावी बाजू फार त्रास देते मला, म्हणजे जास्त वेदना होतात त्या बाजूला. तर त्यावर काही आयुर्वेदिक उपचार आहेत का? कारण मी ॲलोपॅथिक उपचार करून अक्षरशः कंटाळले. बरोबर, ॲलोपॅथीच्या उपचाराने त्या कंटाळ्यात. वय किती आहे आपलं? 25 इयर्स. 25. ठीक आहे, जरूर आपण फोन ठेवून उत्तर आहे का? काय सांगता येईल त्यांना? 25 वर्ष वय आहे त्यांचं. हा, 25 वर्ष वय आहे ते. त्यांना आयुर्वेदिक चिकित्सेचा निश्चित फायदा होऊ शकतो. त्यामध्ये मला आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यांनी पंचकर्म जरूर करून घ्यावं आणि पंचकर्माने त्यांचा हा जो त्रास आहे हा बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. तर त्यांनी पंचकर्म उपचार करावेत आणि औषधं करावीत तज्ज्ञांच्या देखरेखीखाली. त्यांना निश्चितपणे आराम मिळू शकेल. येस, मला वाटतं हे महत्त्वाचं आहे की एक प्रातिनिधिक प्रश्न होता की ॲलोपॅथीच्या औषधांनी कंटाळलेली आहेत. कारण आपण मगाशी ऐकलं त्याप्रमाणे हार्मोन्स आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सच्या व्यतिरिक्त फार काही औषधं दिली जाऊ शकत नाहीत. पण आज आयुष संजीवनी चिकित्सेद्वारे आपण जरूर ह्याच्यावरती मात करू शकतो. सर, आपण आता बघितलं की हा जो मेल इन्फर्टिलिटीचे जे फॅक्टर होते ज्याच्यामध्ये स्पर्म काउंट हा एक अतिशय महत्त्वाचा आहे, हे वाढवण्यासाठी किंवा स्पर्मची एकंदरीतच क्वालिटी वाढवण्यासाठी, पुरुष शुक्राणूंची क्वालिटी वाढवण्यासाठी काही आयुष संजीवनी चिकित्सेद्वारे आपण करू शकतो का? आणि आपण स्पर्म काउंट विषयी आधी जाणून घेऊया. काय सांगता येईल, किती असायला हवा? स्पर्म काउंट हा साधारणपणे 20 मिलियन म्हणजे 20 दशलक्ष एवढे शुक्राणू एका वेळच्या इजॅक्युलेशनमध्ये असतात आणि टोटल स्पर्म काउंट जो आहे तो जवळजवळ 60 दशलक्ष एवढा असतो. आणि इजॅक्युलेशनचे जे व्हॅल्यूम आहे एका वेळेचं ते जवळजवळ 1.5 ml एवढं असतं. त्याच्यापैकी 30 मिलियन एवढे जे स्पर्म्स आहेत, एवढे जे शुक्राणू आहेत हे मोटाईल म्हणजे ते चपळ असले पाहिजेत त्याच्यामध्ये. आणि त्यापैकी 50% जे स्पर्म आहेत, जे शुक्राणू आहेत ते जिवंत असले पाहिजेत. त्याप्रमाणे त्याची मॉर्फोलॉजी आहे, म्हणजे त्याला हेड, टेल आणि मिडपीस ही जी त्याची विशिष्ट रचना आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. आणि हे सगळं जर व्यवस्थित असेल तर त्याला हे जे शुक्र आहे ते प्रजनन करण्यासाठी उत्कृष्ट असं म्हटलं जातं. पण बऱ्याच वेळा हे सगळं असून सुद्धा संतती होत नाही असं आढळून येतं. येस, आणि असं जेव्हा होतं तेव्हा अर्थातच आयुष संजीवनी चिकित्सेला पर्याय नाही. पण तत्पूर्वी एक आपण फोन घेऊया. सोनवणे आपल्याला प्रश्न विचारतायत मालेगाववरनं. बोला आपण. सोनवणे, बोला. नमस्कार डॉक्टर. हा, प्रश्न चटकन विचारा. प्रश्न असा आहे की माझं लग्न होऊन जवळपास 4 वर्ष झालेले. माझाही गेल्या बोला. काय होत नाही असं दाखवत आहे. काय होत नाही? पुन्हा एकदा बोला. आपला फोन मध्ये मध्ये कट होतोय सोनवणे, आपण जरा पुन्हा एकदा बोला. हा, बोला. प्रश्न असा आहे सर की मी स्वतः चेक केल्यानंतर असं येतंय की ते नॉट लिक्विफाईड दाखवतंय माझं वीर्य. तर नेमका प्रॉब्लेम काय असू शकतो त्याचा? ठीक आहे, आपण वंध्यत्वाचा त्रास आहे आपल्याला? हो, नाही त्रास वगैरे नाही, पण मी टेस्ट केल्या तर त्याच्यात असं दाखवतंय. ठीक आहे, जरूर आपण फोन ठेवून उत्तर आहे का? काय सांगता येईल त्यांना? नाही, ह्यांचा एक्झॅक्ट प्रश्न मला कळला नाही. म्हणजे वंध्यत्व आहे की फक्त लिक्विफिकेशन दाखवत नाही, त्याच्यामध्ये शुक्राणू आहेत की नाहीत हे ते काहीच बोललेलं नाही. त्याच्यामुळे त्यांना ऍडवाइस काय करावं हा प्रश्न आहे. आपण सोनवणे जरूर पुन्हा एकदा नंतर कार्यक्रमानंतर सुद्धा आपण आपला प्रश्न विचारू शकता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचे सर्व जे प्रेक्षक आहेत ज्यांना कार्यक्रमात प्रश्न विचारता येणं शक्य होत नाही, अशा सर्व प्रेक्षक सोमवार ते शुक्रवार ह्या वेळेमध्ये आपण जर का कार्यालयीन वेळेत जर का आपण फोन केलात, आम्ही जे दूरदर्शनचे जे 2 नंबर दिले सुरुवातीला 24988050 आणि 24908050, मुंबईतून फोन केला तर आपण डायरेक्ट फोन लावू शकता. मुंबई बाहेरून फोन केला तर 022 किंवा 022 हा STD कोड लावायचा आपल्याला. आणि जरूर आपण कार्यालयीन वेळेत फोन करा सोमवार ते शुक्रवार, आपल्याला अधिक माहिती ह्याच्याविषयी आम्ही देऊ शकू. पण अनफॉर्च्युनेटली आपला प्रश्न नीट आमच्यापर्यंत पोहोचला नाही, त्यामुळे ह्याला उत्तर देता येणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे आपण जरूर पुन्हा एकदा आपला प्रश्न विचारा. पण तत्पूर्वी सर, आज स्पर्म काउंट किंवा एकंदरीतच मेल इन्फर्टिलिटीसाठी काय कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट आहे, म्हणजे पारंपरिक काय ट्रीटमेंट आहे आपण जाणून घेऊया. आणि मग त्याच्या पुढे आयुष संजीवन चिकित्सा कशी काम करू शकते हे आपण जाणून घेऊ. काय सांगता? कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट म्हणजे आता जी उपलब्ध ट्रीटमेंट जी वंध्यत्वासाठी आहे ती मेल इन्फर्टिलिटीसाठी असं नाही, तर वंध्यत्वासाठी बेसिकली एज्युकेशन म्हणजे त्या दोन्ही कपलला काउन्सिलिंग करणं, त्यांना सांगणं, बेसल बॉडी टेम्परेचर जे एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन कधी होतं हे आपण ओळखू शकतो, ते टेम्परेचरनी ओव्ह्युलेशन ओळखणं, नंतर हार्मोन्सचा वापर करणं
आणि सर्जिकल जर काय अॅनाटॉमिकल डिफेक्ट असेल, रचनात्मक काही विकृती असेल तर सर्जरी करणं आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ह्या ज्या टेक्निक्स आहेत, इन विट्रो फर्टिलायझेशन, IVF, गिफ्ट, ICSI वगैरे ज्या सगळ्या आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या सध्या वापरल्या जातात. टेस्ट ट्यूब बेबी सारख्या ह्या प्रक्रिया वापरल्या जातात. पण मला जरूर सांगावंसं वाटतं की आज ह्या सर्व उपचार पद्धती अत्यंत महागड्या आहेत आणि त्यामुळे ह्या खर्चिक तर आहेतच, पण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे रिझल्टची शाश्वती नसते. त्यामुळे आपण ह्या उपचार पद्धती ट्राय करून बघण्याच्या आधी मला वाटतं आपण आयुष संजीवनी चिकित्सेचा एकदा अवलंब करून बघायला हवा. कारण डॉक्टरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे केवळ तुलनेने कमी खर्चिक असं नव्हे तर संपूर्ण शरीर सुदृढ बनवणारी आणि त्याचप्रमाणे इतरही विकार नष्ट करणारी अशी ही आयुष संजीवनी चिकित्सा आहे, ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या रीतीने आपण वंध्यत्वावरती मात करू शकतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुरुषांचे आणि त्याचप्रमाणे स्त्रियांचे असणारे मासिक पैलूचे विकार यांच्यावरती मात करू शकतो. आपण ते कसं हे जाणून घेऊया. सर, काय सांगता येईल आपल्याला वंध्यत्वावरती आयुष संजीवनी चिकित्सा कशा रीतीने काम करते? आपण हे जे आहे त्याच्याविषयी आपण बोलतोय. आयुर्वेदीय चिकित्सेचं सूत्र आधी आपण जाणून घेऊया. काय सांगता येईल सर? बेसिकली वंध्यत्व ह्याच्यावरती आयुर्वेदाचं जर प्रयोजन बघितलं, चिकित्सेचं प्रयोजन बघितलं तर नुसतं फर्टिलिटी हे नसून रूपवान, सत्ववान आणि चिरायू अशी संतती उत्पादन करणं हे आयुर्वेदीय चिकित्सेचं बेसिक पर्पज आहे. किंवा कारण जर चिरायू म्हणजे काही त्यांना विकार होऊ नयेत, कोणत्याही प्रकारचे म्हणजे ज्याच्यामध्ये अल्पायू अशी बालकं होतात, लवकर त्यांचा हे होतं, तसं नाही होऊ नये म्हणून आपण ही ट्रीटमेंट करू शकतो. येस. आणि वंध्यत्वावर जी आयुष संजीवनी चिकित्सा आहे त्याचं सूत्र काय हे आपण जाणून घेऊया. काय सांगता येईल सर? वंध्यत्वावरती जी आयुष संजीवनी चिकित्सा आहे ती बेसिकली ह्या सूत्रावरती आधारित आहेत. ह्याच्यामध्ये जर आपण बघाल, जर एखादा आपल्याला रोप रुजवायचा असेल तर त्याच्यासाठी योग्य काळ असणं आवश्यक आहे, ऋतू असणं आवश्यक आहे, त्याच्यानंतर योग्य जमीन असणं आवश्यक आहे, ज्याला आपण क्षेत्र म्हणतो, त्याला पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे, त्याला आंबू असं म्हणतो, आणि ते बी सुद्धा सुदृढ असलं पाहिजे, स्त्री बीज आणि पुरुष बीज असं जर आपण बघितलं, ह्या चारही गोष्टी जर चांगल्या असतील, सुदृढ असतील आणि एकाच वेळी उपलब्ध असेल तरच संतती निर्मिती पॉसिबल आहे. त्याच्यामुळे ऋतू म्हणजे फर्टाईल एज म्हणजे स्त्रीचं 25 वर्षाच्या आसपास जे आहे ते मॅक्झिमम फर्टिलिटी असते ती असली पाहिजे. त्याप्रमाणे त्या प्रत्येक महिन्यामधला जो विशिष्ट काळ जो आहे, कारण एकच बीज तयार होतं आणि त्या एक बीजाचं लाईफ फक्त 1 दिवसापुरतच मर्यादित आहे आणि शुक्राचं जे लाईफ आहे म्हणजे शुक्राणूंचा जे लाईफ आहे ते जवळजवळ 48 तास एवढंच आहे. त्याच्यामुळे तो काळ आपल्याला बरोबर बघता आला पाहिजे, त्याला आपण ऋतू म्हणतो. त्याचप्रमाणे युटेरस जे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे बीज रोवायचं आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे. त्या फिटसची जे न्यूरिशमेंट व्यवस्थित झालं पाहिजे आणि ओवम आणि स्पर्म्स यांची जी क्वालिटी आहे ती मेंटेन केली पाहिजे. आपण पुढची स्लाइड बघूया अनुषंगाने. सर, काय सांगता येईल? हे जे आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे हा सुप्रजनन हा आहे. सुप्रजनन शारीरिक आणि मानसिक दृष्टीने सुदृढ संतती प्राप्ती करणे. त्याच्यामध्ये आपण 3 भागांमध्ये डिवाइड करतो. गर्भधारणा पूर्वी करायचे उपचार म्हणजे स्त्री आणि पुरुषांसाठी आवश्यक आहे ते उपचार करणं. गर्भधारणेच्या दरम्यान म्हणजे बालकाची वाढ चांगली व्हायला पाहिजे त्याच्यासाठी करण्याचे ते गर्भधारणेच्या दरम्यान करण्याचे उपचार आहेत. आणि त्याच्यानंतर प्रसूतीनंतर मातेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी त्याचप्रमाणे जे स्तन्य आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि त्यामुळे बालकाचं सुद्धा रक्षण व्यवस्थित व्हायला पाहिजे यासाठी करण्याचे उपचार. या तिन्ही गोष्टी या ट्रीटमेंटमध्ये अवलंबून. येस, मला वाटतं. आणि ह्या तिन्ही भाग हे साध्य करण्यासाठी काय उपचार केले जातात हे आपण ह्या स्लाइडमध्ये बघूया. आता काय सांगता येईल सर? वंध्यत्वावरती जे आयुष संजीवनी उपचार आहेत ते स्त्रियांसाठी बेसिकली आम्ही पंचकर्म करतो. पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, उत्तर बस्ती, यापन बस्ती हा बस्तीचा जे प्रकार आहे आणि योनी धावन म्हणजे जे काही इन्फेक्शन्स असतील ते दूर करण्यासाठी योनी धावन म्हणजे वजनल डूश औषधी द्रव्यांच्या सहाय्याने ते दिले जातात. आणि नस्य ही पंचकर्माची महत्त्वाची जे उपचार आहेत ते आपण स्त्रियांसाठी करतो. त्याचप्रमाणे औषधी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आहेत. त्याच्यामध्ये सुवर्णयोग आहेत, सिद्धघृत आहेत, आसव आहेत, अरिष्ट आहेत आणि काढे आहेत. ह्या सगळ्या औषधांचा उपयोग आपण वंध्यत्वाच्या उपचारासाठी स्त्रियांमध्ये करतो. तसंच पुरुषांमध्ये सुद्धा शरीर शुद्ध करण्यासाठी वमन, विरेचन, बस्ती, उत्तर बस्ती, यापन बस्ती आणि नस्य हे पंचकर्माचे सगळे प्रकार आपण वापरतो. आणि औषधांमध्ये रसायन म्हणजे धातू चांगल्या प्रकारे उत्पन्न व्हायला पाहिजे त्याच्यासाठी करणारी औषधं आणि वाजीकरण हे आयुर्वेदाचे जे सिद्धांत आहेत त्याच्यावरती आधारित औषधं आपण करतो. येस. आणि ह्यांची काय उपयुक्तता आहे पंचकर्माच्या उपचारांची हे आपण जाणून घेऊया. काय सांगता येईल सर? बेसिकली बऱ्याच वेळा विरेचन जे आहे हे डिस्मॅन्युरिया
PMS, अनियमित पाळी येणं, वंध्यत्व, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज या सर्वांमध्ये विरेचनाचा उपयोग खूप चांगला होतो. नस्याचा उपयोग मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अंतःस्रावी ग्रंथींचे जे काही आजार आहेत त्याच्यावरती नस्याचा अत्यंत उत्कृष्ट उपयोग होऊ शकतो. बस्तीचा उपयोग डिस्मेनोरिया, PMS आणि अनियमित पाळी तसेच वंध्यत्व ह्याच्यावरती उत्कृष्ट होऊ शकतो. आणि उत्तर बस्तीचा फायब्रॉइड सारख्या विकारांमध्ये तसेच स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह जर काही पॅथॉलॉजी असेल तर त्याच्यामध्ये उत्तर बस्तीचा चांगला उपयोग होऊ शकतो. मला वाटतं आणि या अनुषंगाने काही आपण केस स्टडीज बघूया आता, कारण ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आयुष संजीवनी चिकित्सेद्वारे आज अनेक रुग्णांना नवीन जीवनदान मिळालेले. त्यातल्या काही ज्या वंध्यत्वाच्या आणि ज्या मासिक पाळीच्या विकारांच्या केसेस आहेत त्यांना कशा रीतीने उपशय मिळाले हे आपण बघून घेऊया आता. सर, काय सांगता येईल? ही जी रुग्ण आहे ही 24 वर्षाची रुग्ण आहे. ही 2005 साली आपल्याकडे आली होती. तेव्हा तिला अत्यंत जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग होत होतं. 1 महिन्यापासून विकनेस होता, तिला दम लागत होता, त्याच्यामुळे पाय दुखत होते. हिला हिस्ट्री आहे इरेग्युलर मेन्सिसची, त्याचप्रमाणे डिस्मेनोरियाची म्हणजे अत्यंत तीव्र स्वरूपात शूल होण्याची हिस्ट्री आहे. प्रोफ्यूज ब्लिडिंग, जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग होण्याची सुद्धा हिस्ट्री आहे. हिच्या वयाच्या 12व्या वर्षी तिला पाळी सुरू झाली. रेग्युलर होती 2 वर्षापर्यंत, पण नंतर 14 वर्षानंतर स्कॅन्टी मेन्सेस आणि जास्त दिवस ब्लिडिंग असा त्रास तिला होऊ लागला. तिने फिजिशियनशी कन्सल्ट केलं, हार्मोनल ट्रीटमेंट तिला दिली 3 महिने, परंतु कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही. 2000 मध्ये तिला खूप तीव्र प्रमाणामध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि त्याच्यानंतर तिने हार्मोनल ट्रीटमेंट घेतली 9 महिन्यांपर्यंत, परंतु कोणत्याही प्रकारचा रिलीफ मिळाला नाही. अशा प्रकारे ती ऑफ अँड ऑन ट्रीटमेंट घेतच होती. 2000 मध्ये ती प्रोफ्यूज ब्लिडिंग झाल्यामुळे 3 महिने झालं, कोणत्याही प्रकारे तिला उपचार मिळाला नाही. हिमोग्लोबिन तिचं 4 पर्यंत ड्रॉप झालं. सगळे इन्व्हेस्टिगेशन्स नॉर्मल होते. तेव्हा तिला आयुष संजीवनी चिकित्सेसाठी पाठवण्यात आलं. आयुष संजीवनी चिकित्सा आपण चालू केली, औषधं चालू केली 10 दिवस, परंतु तिला कोणत्याही प्रकारचा उपचार मिळाला नाही. पण मग नंतर व्यापन बस्ती चालू केली आणि 4थ्याच दिवशी तिचं ब्लिडिंग कमी झालं. 10 दिवसानंतर ब्लिडिंग पूर्णपणे थांबलं आणि त्याच्यानंतर तिने 4 महिने ट्रीटमेंट घेतली. रेग्युलर फॉलोअपला येते आणि आज 5 वर्षानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारचा तिला डिसीज नाही आहे. येस, मला वाटतं ही एक महत्त्वाची गोष्ट होती जी आपण आता बघितली. ह्या अनुषंगाने सर पुढे काय सांगता येईल आपल्याला? अजून एक केस जी आहे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीजची केस आहे. ते प्रायमरी इन्फर्टिलिटी आहे. ही जी PCOD होते हिला 3.5 वर्षापासून तिला हा त्रास होता आणि त्याच्यानंतर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आहे असं कळलं. ओव्हरीज तिच्या मॅच्युअर होत नव्हता, मगाशी जो प्रश्न होता त्याप्रमाणे. हस्बंड सिमेंट नॉर्मल होतं आणि त्याच्यानंतर तिला HCG द्यायला सांगितलं. 12 महिन्यापर्यंत ट्रीटमेंट घेतली, परंतु कन्सेप्शन झालं नाही आणि त्याच्यानंतर ती आयुष संजीवनी चिकित्सेसाठी आली. तिला पूर्ण आपण ट्रीटमेंट केली आणि त्याच्या 7 महिन्यामध्येच ती कन्सीव्ह झाली. येस, मला वाटतं ही एक महत्त्वाची होती आणि अशाच ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या केसेसमध्ये आज आयुष संजीवनी चिकित्सेद्वारे आपल्याला आराम मिळू शकतो, उपशय मिळू शकतं. सर, जाता जाता आपल्याला प्रेक्षकांना काय सल्ला द्यायला आवडेल? प्रेक्षकांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जी पाळीचे जे विकार आहेत, हे पाळी ही जी काही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याच्यामुळे जर शक्य असेल तर संकोच न करता त्वरितपणे वैद्यांचा सल्ला घ्यावा आणि त्याचे उपचार करावे. चांगल्या प्रकारचे उपचार अवेलेबल आहेत. वंध्यत्वावर सुद्धा आयुर्वेदिक उपचार खूपच चांगले अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे पहिल्यांदी निदान तुम्ही आयुर्वेदाचा वापर करून बघा. याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम आढळणार नाहीत आणि फायदा बहुतांशी होईलच. मला वाटतं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण आता ऐकली आणि त्यामुळे जरूर ह्या सर्व विकारांवरती आज आयुष संजीवनी चिकित्सेद्वारे मात करता येणं शक्य झालेलं आहे. आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती मेडिकल हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार. पण सगळ्यात महत्त्वाचं की आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले डॉक्टर प्रशांत सावंत एक अमूल्य मार्गदर्शन मासिक पाळीचे विकार आणि त्याच अनुषंगाने वंध्यत्वाविषयी केलेत त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.